नमस्कार, मी मायाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पौष्टिक अशी एक रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजेच अळीवाची खीर। तर इथे मी 2 चमचे अळीव घेतलेले आहेत। अळीव हे रंगाने लालसर त्याचबरोबर अत्यंत लहान आकाराचे असतात। अळीवाचा उपयोग म्हणजे कंबरदुखी त्याचबरोबर हिमोग्लोबिन वाढीसाठी आणि केस गळतीवरती अत्यंत रामबाण उपाय म्हणजेच अळीव। तर चला मग याची आपण रेसिपी करूया। गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। पॅन मध्ये आता आपल्याला 1 चमचा तूप घालायचे। तूप घातल्यानंतर आता आपल्याला यामध्ये 2 चमचे अळीव घालायचे। हे अळीव आपल्याला अगदी हलकेसे भाजून घ्यायचे, जेणेकरून या अळीवाचा जो कडवटपणा आहे तो निघून जाईल। जास्त भाजायचं नाही, जर का जास्त भाजलं तर याला अजून कडवटपणा येतो। तर अगदी हलकसं मी हे भाजून घेते। आता इथे तुम्ही बघू शकता अळीव आपलं छान भाजलं गेलेलं आहे। आता गॅस बंद करूया। गॅस बंद केल्यानंतर आता आपण हे पूर्णपणे थंड करून घेऊया। थंड करून घेतलेले अळीव मी एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला 1 कप दूध घालायचे आणि या दुधामध्ये आपल्याला साधारण 5 मिनिटं ह्याला भिजत ठेवायचे। आता आपण ह्याला जास्त वेळ भिजत घालणार नाही, फक्त 5 मिनिटं, कारण आपण जी खीर बनवणार आहोत ती खीर आपण कुकरमध्ये बनवणार आहोत, म्हणजे झटपट अशी बनणारी आपली खीर आहे। आता 5 मिनिटं हे आपण अशाच पद्धतीने भिजत ठेवूया। आता इथे मी एक मिक्सर जार घेतलेला आहे। या मिक्सर जारमध्ये आता आपल्याला 2 चमचे बदाम घालायचे, त्याचबरोबर 2 चमचे काजू घालायचे आणि आता आपण हे मिक्सर मधून बारीक असं वाटून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता आपण ह्याची बारीक अशी पूड केलेली आहे। गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये आता आपल्याला 1 मोठा कप भरून इथे दूध घ्यायचे। दूध घातल्यानंतर पुन्हा त्याच कपामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी मी आता यामध्ये ओतत आहे आणि याला एक उकळी आणून द्यायची आहे। उकळी आल्यानंतर इथे आपण दुधात भिजवून घातलेले अळीव यामध्ये ओतून घ्यायचे आणि आपल्या दुधाला छान आता उकळी आलेली आहे। तर तुम्ही इथे बघू शकता आपले अळीव अजिबात चिकटलेले नाहीयेत, छान मोकळे झालेले आहेत। आता या स्टेजला आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि मध्यम आचेवरती 1 शिट्टी करून घेऊया। इथे शिट्टी झालेली आहे आणि कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण हे उघडायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता कुकरच्या 1 शिट्टीमध्येच आपले अळीव पण छान शिजले गेलेले आहेत। आता गॅस पुन्हा चालू करायचा आहे आणि यामध्ये आपण काजू आणि बदामाची जी पूड तयार करून घेतली होती ती यामध्ये ओतायची आहे। त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। आता साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ओतू शकता। साखर यामध्ये घातल्यानंतर आता आपण ही खीर छान अशी मिक्स करून घेऊया आणि पुन्हा आपल्याला साधारण 5 ते 7 मिनिटं याला उकळी आणून घ्यायची आहे। इथे तुम्ही बघू शकता 7 मिनिटं झालेले आहे आणि या स्टेजला आता इथे मी थोडेसे पिस्ते त्याचबरोबर थोड्याशा चारोळ्या घालत आहे आणि खीर मस्त दाटसर झालेली आहे। त्याचबरोबर 1 चमचा इथे वेलची पूड घालायची, तुम्ही इथे जायफळ सुद्धा वापरू शकता आणि अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता दाटसर अशी आपली अळीवाची खीर तयार झालेली आहे। ही खीर जसजशी थंड होईल तसतशी अजून दाटसर होईल। तर चला मग सर्व करून घेऊया। तर थंडीच्या दिवसात पौष्टिक अशी अळीवाची खीर तुम्ही नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, जॉईन करा।